सूर आज पुन्हा छेडले होते मिहिकाने. जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा. आज कित्येक वर्षांनंतर त्या गिटारवरच्या तारांना हातांचा तो रेशमी स्पर्श झाला होता. या लॉकडाऊनमुळे कितीतरी वर्षांनी त्याच्यावरची धूळ पुसली गेली होती. हो ना, जवळपास 5 वर्ष ती तशीच पडून होती. सध्या लॉकडाऊनमुळे रोज ऑफिसची आणि उरलेल्या वेळात घरची कामं करण्यात मिहिकाचा वेळ जायचा. गेले 1.5-2 महिने वर्क फ्रॉम होम सुरू होतं रोज. पण गेल्या 2 आठवड्यापासून तिला रविवारी ऑफिसचं काम नसेल हे तिच्या बॉसने सांगितले. आणि मग तेव्हापासून ती दर रविवारी घराची थोडी साफसफाई करत होती. आज बेडरूममध्ये साफसफाई करताना तिला ही गिटार दिसली आणि मग लगेचच तिने हातात घेतली ती. गिटार आणि मिहिका तसं खूप जुनं नातं होतं. म्हणूनच की काय, मिहिका जेव्हा जेव्हा तार छेडत होती आज, तेव्हा अगदी मनसोक्तपणे दाद देत होती. ते अगदी 5 वर्ष उलटून गेले तरी. आणि छेडलेल्या प्रत्येक तारांबरोबर मिहिकाचे मन तिला भूतकाळाकडे घेऊन चालले होते. एखाद्या चित्रपटाचा जसा फ्लॅशबॅक असतो त्याचप्रमाणे फ्लॅशबॅकसारखे जुने सारे काही मिहिकाच्या डोळ्यांसमोर चित्ररूपात उभे होत होते. आणि ती पुन्हा एकदा स्वतः ते क्षण, ते दिवस अनुभवत होती. पुढे ख्वाबों के परिंदे हे गाणे मिहिकाला अगदी कॉलेजपासूनच आवडायचे. हे गाणं म्हणजे तिला केवळ त्या गीतकाराने तिच्यासाठीच लिहिले आहे असेच वाटायचे. साहजिकच होते तिला असे वाटणे, कारण मुळात मिहिका ही अशीच होती, एकदम बिनधास्त. तिला एकसारखा साचेबद्धपणा कधीच रुचायचा नाही. कॉलेजमध्ये असताना हवे तेव्हा वाटेल तिकडे ती फिरायची, मग सोबत कोणी असो किंवा नसो. तिची गिटार मात्र कायम सोबत असायची, तिच्या अगदी सावलीसारखी. अगदी लहान असल्यापासूनच मिहिकाला गिटार वाजवण्याची आवड होती. आणि मग ती आवड जोपासण्यासाठी तिच्या आईवडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले. आणि मग मिहिका गिटार वाजवायला हळूहळू शिकली. तिने गाण्याचं शिक्षण नव्हते घेतले कुठेही, पण तिच्या गळ्यात जणू सरस्वतीच होती. खूप गोड गायची ती. आणि मग लहानपणापासूनच ही गिटार आणि गाणे तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. कॉलेजमध्ये, ऑडिटोरियममध्ये ती कितीतरी वेळ एकटीच गुणगुणत बसायची. पण मिहिकाने तिच्या या आवडीचा तिच्या अभ्यासावर कधीच परिणाम नाही होऊ दिला. एक दिवस मिहिका अशीच ऑडिटोरियममध्ये गिटार व तार छेडून गुणगुणत बसली होती. आणि तिचं ते गुणगुणणं मध्येच थांबवत, टाळी वाजवतच त्याने ऑडिटोरियममध्ये प्रवेश केला. आणि मिहिका काही बोलायच्या आतच त्याने तिला, "हॅलो, मी वरुण. सॉरी, मी असे अचानक आतमध्ये आलो आणि तुमचे हे गाणे थांबवले त्याबद्दल. पण खरंच किती सुरेख गाता तुम्ही. मी इथून जात होतो आणि माझ्या कानावर हे स्वर पडले, म्हणून मला राहवलं नाही आणि मी आत आलो. तुम्हाला राग आला असेल तर मी परत एकदा सॉरी म्हणतो." मिहिकाला खरं तर राग आला होता, पण त्याचं ते लाघवी बोलणं आणि त्याचं ते हास्य पाहून मिहिकाला अगदी पहिल्या क्षणी तो आवडला होता. म्हणूनच ती फक्त एवढंच म्हटली, "नाही, राग नाही आला. तुम्ही इतके कौतुक केले माझे त्यासाठी थँक्यू." त्यावर लगेचच वरुणने प्रत्युत्तर दिले, "अहो, इतके गोड आवाजाचं कौतुक तर व्हायलाच हवे. तुमचं नाव काय आहे?" त्यावर तिने किंचितसे हसून मिहिका असे उत्तर दिले. मिहिका, मिहिका. हा आवाज ऐकताच भूतकाळात हरवलेली मिहिका अचानक भानावर आली आणि तिने मागे वळून पाहिले. मागे वरुण उभा होता. मिहिका त्याला पाहून म्हणाली, "वरुण, हे बघ ना, मला काय दिसलं ते, माझी गिटार." त्यावर वरुण म्हणाला, "मिहिका, मला दिसतंय. माझी दृष्टी नाही गेली. आपल्या रूममध्येच आहे ही."
कित्येकदा दिसते. फार काही मोठा खजिना सापडला आहे असे रिॲक्ट करू नको प्लीज. एनिवेज, तुला ऐकू येत नाही का? कधीचा आवाज देतोय मी. माझी सिंगापूरची फाईल दे. कॉल चालू आहे. हरी अप. हे ऐकताच मिहिका हातातली ती गिटार खाली ठेवून उठली आणि तिने कपाटातील ती फाईल काढून वरूनच्या हातांमध्ये दिली. फाईल घेऊन वरून दुसऱ्या बेडरूममध्ये निघून गेला. इकडे मिहिकाने ती गिटार व्यवस्थित आहे त्या ठिकाणी ठेवली व पुन्हा ती राहिलेली साफसफाई करण्यात मग्न झाली, निर्विकार चेहरा घेऊन. जणू तिला हे सवयीचंच झालं होतं. सगळी साफसफाई करून मिहिका 5 मिनिटं बेडवर बसली, पण मनातले विचार काही तिला स्वस्थ बसू देत नव्हते. मग सततच्या या प्रश्नांना टाळण्यासाठी तिने नेहमीप्रमाणे आंघोळ केली डोक्यावरून. सर्व विचारांवर तिने पाणी सोडले. पुन्हा आंघोळीनंतर मिहिका आणि वरूणने जेवण केले, पण दोघांनीही एकमेकांशी एक शब्द न बोलता. जेवण झाल्यावर वरून परत त्याचा लॅपटॉप घेऊन बेडरूममध्ये निघून गेला आणि मिहिकाही आवराआवर करून बेडरूममध्ये आली, थोडी विश्रांती घ्यावी या विचाराने. पण आज तिला काही केल्या झोप लागत नव्हती. मनात तिला सतत काहीतरी सल जाणवत होती. कधी नाही ते एवढे अस्वस्थ झाली होती मिहिका. म्हणूनच लक्ष वळवण्यासाठी तिने मोबाईल हातामध्ये घेऊन व्हॉट्सअपवरचे मेसेजेस पाहत बसली. पण तिला आज त्या मेसेजना रिप्लाय द्यायची ही इच्छा होत नव्हती. म्हणून मग ती उठून बसली. तेव्हा समोरच्या भिंतीवर असलेल्या लग्नाचा फोटो पाहून ती पुन्हा विचारांत हरवली आणि तिला तो पारिवारिक भेटीचा दिवस आठवला. मिहिका आणि वरून दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. तेव्हा दादा दादा या हाकेने दोघेही थोडे कावरेबावरे होत पाहू लागले. ती वरूणची लहान बहीण गार्गी होती. दोघांनाही असे कावरेबावरे झालेले पाहून त्यांचे घरचे सगळे हसत होते आणि इकडे मिहिका आणि वरून मात्र लाजून चूर झाले होते. तेवढ्यात गार्गी वरूणला म्हणाली, ए दादा, मी हिला वहिनी म्हणू की मिहिका म्हणू? यावेळी वरून आणि मिहिका एकमेकांकडे पाहतात आणि एकदा घरच्यांकडे. तेव्हा मिहिकाची आई म्हणते, अरे असे काय पाहताय? आम्हाला हे लग्न मान्य आहे. खरोखर किती खुश होते सगळेच. पारिवारिक भेटीमध्ये दोघांच्याही घरच्यांनी लग्नाच्या निर्णयाला संमती देणे आणि लगेचच 6 महिन्यांनंतर लग्नाचा मुहूर्त ठरणे. खरंच स्वप्नवत होते हे सर्व. मिहिका आणि वरून दोघेही त्यांच्या आयुष्यातील हा काळ खूप आनंदाने जगत होते. याच काळात वरूणची कंपनीही वरचेवर यशाची उत्तुंग शिखरे गाठत होती. असेच दिवसभर काम आणि मग त्यानंतर लग्नाची शॉपिंग यामध्ये दिवस इतके भुरकून उडून गेले आणि दोघांच्याही लग्नाचा दिवस कसा उजाडला ते दोघांनाही कळले नाही. सगळ्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले. आज त्यांच्या प्रेमाची गोष्ट जणू पूर्ण झाली होती. दोघांचा एकत्र असा प्रवास सुरू झाला होता. लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनला जेव्हा सगळे आलेले तेव्हा मिहिकाने वरूणच्या आणि त्याच्या घरच्यांच्या आग्रहाने तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए हे वरून आणि तिच्या आवडीचे गाणे म्हणत गिटारवर तार छेडली होती. पुन्हा त्या दिवशी सगळ्यांनी खूप सुंदर दाद दिली आणि वरूणने तर सगळ्यांसमोर तिच्या हाताचे चुंबन घेऊन वाह अशी दाद दिली. तेव्हा मिहिका लाजून गोरीमोरी झाली होती. रिसेप्शन झाल्यावर वरून आणि मिहिका घरी आले. मिहिका वरूणच्या त्या छोट्याशा बेडरूममध्ये आपल्या बॅगमधील काही सामान काढून ठेवत होती. वरूणचे घर फार काही मोठे नव्हते, अगदी लहान होते. मिहिकाची सामानाची आवरावर चालू असताना तो तिथे आला आणि म्हणाला, मिहू
गाणं खूप सुंदर म्हटलं ग आज. मला आपली पहिली भेट आठवली. तेव्हा न राहून मिहिका म्हटली, खूप प्रेम ओतू जातंय आज. तू तर आज अगदी पहिल्यांदाच ऐकल्यासारखं रिॲक्ट करत आहेस. तेव्हा वरुण म्हणाला, हो, पहिल्यांदा नाही ऐकलं हे खरं आहे, पण आज कदाचित आपल्या प्रेमाच्या पूर्णत्वाचा रंग चढला होता म्हणून खूप भावलं. आज गिटारसोबत तू पुन्हा माझ्या हृदयाची तार छेडली. ए मिहू, एक प्रॉमिस करशील? मिहिका म्हणाली, कुठलं प्रॉमिस? बोल ना. तेव्हा वरुण म्हणाला, मिहू, तू लग्नानंतर तुझं हे गाणं कधीच सोडणार नाहीस आणि रोज काही नाही पण आठवड्यातून एकदा तुझं हे गाणं ऐकवशील. तेव्हा मिहिका हसली आणि म्हटली, हो रे वरुण, हे गाणं आणि ही गिटार लहानपणापासूनच सोबत आहे. मी यांना कधीही सोडणार नाही. हे ऐकून वरुण म्हणाला, दॅट्स माय स्वीट गर्ल. टिकटिक करत घड्याळाने 3 वाजल्याचा टोल दिला आणि पुन्हा एकदा मिहिकाची विचारांची तंद्री भंग पावली. छे छे, हे आज काय होत आहे सकाळपासून? मी एवढा का विचार करते आज? खरं तर हे गेल्या 2 वर्षांपासून असंच तर आहे वरुण आणि माझं नातं. मग आज काय एवढा त्रास होतोय? अशा कैक प्रश्नांची साखळी आज मिहिकाच्या मनाला अस्वस्थ करत होती. तिला उत्तरे मागत होती या प्रश्नांची. मिहिकाला जणू आज श्वास गुदमरतो आहे असंच जाणवत होते. खूप त्रास होत होता. म्हणूनच ती पटकन बेडवरून उठली आणि बेसिनमध्ये जाऊन जोरजोरात तोंडावर पाणी मारले आणि हॉलमध्ये सोफ्यावर येऊन पंख्याखाली बसली. डोळे बंद करून तिने एक दीर्घ श्वास घेतला. 5 ते 10 मिनिटे ती तशीच सोफ्यावर बसली होती. मग ती हळूच वरुण ज्या दुसऱ्या बेडरूममध्ये बसला होता त्या बेडरूमच्या दरवाजाजवळ गेली आणि आवाज होणार नाही अशा पद्धतीने दरवाजा तिला दिसेल असा उघडला. लॅपटॉपवर क्लायंटशी बोलणारा खुर्चीमध्ये बसलेला वरुण तिला दिसला. काहीच न बोलता ती तशीच मागे फिरली आणि पुन्हा सोफ्यावर येऊन बसली. मिहिका, हाच तो वरुण आहे का ग तुला भेटलेला? आणि हीच ती कॉलेजमधली मिहिका आहे का, बिनधास्त असणारी? राहून राहून तिचे मन तिला सतत हे प्रश्न विचारत होते आणि मिहिका शांत बसून या शांततेत आणि तिच्या एकटेपणात त्याचे उत्तर शोधत होते. पण तिला काही केला त्याचे उत्तर मिळत नव्हते. आज खूप एकटे वाटत होते तिला प्रथमच. म्हणून लॅपटॉपवर काहीतरी पाहावे या उद्देशाने तिने तिचा लॅपटॉप उघडला. पेन ड्राईव्ह लावून ती त्यामध्ये काही फिल्म्स शोधत होती. तेव्हा त्यामध्ये तिला वरुण आणि तिचे काही फोटोज दिसले लग्नानंतरचे आणि सहज तिचा हात एका फोटोवर येऊन रेंगाळला. तो फोटो मालदीवमधला होता आणि त्या फोटोकडे पाहून तिला ते लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले आणि एक सोनेरी आठवणींचा तो नजराणा तिच्या डोळ्यांसमोरून जाऊ लागला. लग्नाच्या आधी आणि लग्नामुळे दोघांची ऑफिसची कामे पेंडिंग राहिली होती. तरीही लग्नानंतर ऑफिसची काही कामे पूर्ण करून तर काही कामे अर्धवट राहिलेली असतानाही वेळ काढून लग्नाच्या 15 दिवसानंतर पण ते मालदीवला फिरायला गेले होते. खरे तर तो काळ वरुणच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा होता. तरीही वरुणने वेळ काढला होता. दोघांनीही आयुष्यभरासाठी तिथे कैक अशा आठवणी जमा केल्या होत्या. कित्येक अविस्मरणीय असे क्षण आणि दिवस होते ते खरोखर. मालदीववरून आल्यावर जरी दोघेही कामात मध्ये व्यस्त झाले होते तरीही दोघांनीही छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचलेच होते. वरुण, ऑफिस आणि घरची सगळी जबाबदारी सांभाळून मिहिका हे सर्व करत होती. वरुणच्या आईबाबांचे मिहिकाशिवाय पानही हलत नव्हते आणि गार्गे आणि मिहिका तर
खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. हसत खेळत लग्नाचे ते वर्ष त्यांच्या प्रेमाने फुलले होते. दिवस, महिने आणि बघता बघता त्यांच्या लग्नाला 1 वर्षही होऊन गेले होते. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी वरुणने मिहिकाला नवी कार भेट दिली होती. सर्कन एक वाऱ्याची झुळूक तिला स्पर्शून गेली आणि स्वतःशीच, छे, पुन्हा विचार, पुन्हा आठवणीत रमले मी, असे म्हणत मिहिका फोटोंवरून हात फिरवत क्षणभर हसली आणि तिला कळायच्या आत डोळ्यांतून आसवे तिच्या चेहऱ्यावर आली. हे फोटोज म्हणजे काळ असतो, तुम्हाला एकाच वेळी तुमच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील आठवणींचा एकत्र असा संच देणारा. हे अगदी खरं आहे, याची आज मिहिकाला प्रचिती आली. म्हणून थोड्या वेळ तिने त्या अश्रूंना वाट दिली. नंतर लॅपटॉप बंद करून ती बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. एव्हाना घड्याळामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते. ती स्वयंपाकघरात गेली. जणू वरून घरात नाही आहे या आविर्भावातच तिने तिच्यासाठी तिला आवडते तशी थोडी स्ट्रॉंग अशी कॉफी बनवली आणि कॉफीचा वाफळणारा तो मग घेऊन ती तिच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये आली. एव्हाना सांजेचे रंग नभातल्या सूर्यासवे मिहिकाच्या मनांवरही छाप सोडत होते. आज कित्येक दिवसांनी जणू तिने हा सूर्य पाहिला होता. नभामध्ये घिरट्या घालणारे ते पक्षी पाहून तर तिला तिचे आजोळ आणि लहानपण आठवले. सहज तिचे खाली लक्ष गेले तेव्हा तो गाड्यांनी खचाखच न भरलेला, ट्रॅफिकमध्ये न अडकलेला तो निर्मनुष्य रस्ता जणू आनंदाने उड्या मारतोय असेच भासले. ही अशी शांतता कित्येक वर्षात अनुभवलीच नव्हती. या लॉकडाऊनमुळे कित्येक वर्षांनी तिने या शांततेचा आवाज घेतला होता. एरवी जगण्याच्या शर्यतीत धावताना किती काय काय हातातून निसटून जातं ना, अगदी या शांततेचा आवाजसुद्धा आणि आपण स्वतःसुद्धा. खरंच आज गिटारवर हातांचा तो रेशमी स्पर्श झाला तेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीने मायेने कुशीत घेतला आहे असंच काहीसे तिला भासत होते. त्या जगण्याच्या शर्यतीत धावताना जशी ही शांतता निसटून गेली तशीच माझी गिटार, जिला मी माझी सावली म्हणायचे, तीही निसटून गेली का या काळाबरोबर, शर्यतीमध्ये धावण्याच्या नादात. हा प्रश्न मिहिकाच्या मनाला हेलावून गेला. बहुतेक हा नभीचा सूर्य मावळताना रंगांच्या छटेसोबत मिहिकाच्या एक एक प्रश्नांची उत्तरेच देत होता. उत्तरे देता देता तो मावळतीचा सूर्य मिहिकाला भूतकाळात घेऊन जात होता. पुन्हा आणि तिच्याही नकळत ती भूतकाळात पुन्हा रमत होती. लग्नाचे वर्ष आनंदाने सरले. लग्नाच्या वर्षभरानंतर मिहिकाला जॉबमध्ये प्रमोशन मिळाले. शिवाय याबरोबर ती वरुणलाही त्याच्या कंपनीसाठी मदत करायची कधी कधी. वरुणची कंपनी आता यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली होती आणि आता कामानिमित्त वरुणचे परदेशी दौरे चालू होते. त्यामुळे मिहिकाच्या जबाबदारीत आता अजून भर पडली होती. सुरुवातीला 5 दिवसांसाठी असलेले हे दौरे आता वरचेवर वाढू लागले आणि मिहिका मात्र कामाच्या गर्दीमध्ये हळूहळू दिसेनाशी होऊ लागली. खरे तर मिहिका आणि वरुणच्या प्रेमामध्ये हा असा दुरावा याआधीही वरुण प्रशिक्षणासाठी गेलेला तेव्हा आला होता. परंतु त्यावेळी त्यांची निदान फोनवर तरी भेट व्हायची. परंतु आता मात्र त्यांची फोनवरही भेट व्हायची नाही. जेव्हा मिहिका वरुणला फोन करायची तेव्हा वरुण कामामध्ये असायचा आणि वरुण जेव्हा फोन करायचा तेव्हा मिहिका सोडून त्याचे सगळ्यांशी बोलणे व्हायचे आणि कधी मिहिकाशी बोलणे झालेच तर अगदी मोजकेच व्हायचे. त्यांच्या प्रेमावर
दुराव्याने जणू पडदा पडला होता गैरसमजुतींचा. वर्ष आणि काळाबरोबर हा गैरसमज अजूनच वाढत गेला. वरून परदेशातून आला तरी त्याचे काम चालू असायचे. त्यामुळे मेहिकाची चिडचिड कधी कधी व्हायची आणि जेव्हा वरूणला वेळ असायचा तेव्हा मेहिका कामामुळे थकून झोपलेली असायची. मग वरूणला वाटायचे मेहिकाला त्याच्यासाठी वेळच नाही. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अढी निर्माण झाली होती, पण कुणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हते. वरूणच्या घरच्यांना हे सगळे दिसत होते. म्हणूनच आग्रहाने वरून आणि मेहिकाच्या लग्नाच्या 3ऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांना 2 दिवसांसाठी बाहेर फिरायला पाठवले. सुरुवातीला नाही नाही म्हणत दोघेही गेले नाईलाजाने. त्या दिवशी संध्याकाळी आवरून वगैरे दोघेही असंच बाहेर फिरत होते. तेथे असणाऱ्या जोडप्यांकडे पाहून दोघांनाही त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवले. मेहिका वरूणला काही बोलणार इतक्यात वरूणचा फोन वाजला. त्याच्या कंपनीमध्ये सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि काही महत्त्वाच्या फाईल डिलीट झाल्या आहेत असं त्याला त्याच्या मॅनेजरने सांगितले आणि लग्नाचा वाढदिवस सोडून ते तसेच आल्यापावली परत फिरले. मेहिकाला वाटले वरूणला यायचेच नव्हते, म्हणून मग तिच्या मनात अजून गैरसमज निर्माण झाला. त्या रात्री घरी जाताना गाडीमध्ये दोघांचेही खूप भांडण झाले. वरून मेहिकाला घरी सोडून तसाच कंपनीमध्ये गेला. वरूणच्या घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती त्यांना काही बोलली नाही, पण आज ती प्रचंड दुखावली गेली होती. वरूणची वाट पाहत पाहत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी मेहिका उठली तेव्हा वरून बॅग भरत होता. त्याला तसे पाहून मेहिका म्हणाली, तू कुठे निघाला? तेव्हा वरून म्हणाला, अगं तो प्रॉब्लेम झाला ना, खूप मोठं नुकसान झालं म्हणून मी लंडनला जातो त्या कंपनीकडून डीलचे पेपर्स आणायला. हे ऐकून मेहिका रडायला लागली. तेव्हा वरून म्हणाला, अगं रडू नको ना मेहू, हे बघ मी हे आपल्यासाठीच करतोय ना. मला माहीत आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या, पण आता हे थोडं महत्त्वाचं आहे असं म्हणून तो निघूनही गेला. त्या दिवशी मेहिका खूप रडली. वरचेवर कामामुळे वरून आणि मेहिकामध्ये हा दुरावा वाढवतच गेला. आता यशामुळे वरूणला सुरुवातीला स्वतःबद्दल असणाऱ्या गर्वाने अहंकाराची जागा घेतली होती. वरूणला वाटायचे आपली कंपनी असताना मेहिकाने जॉब का करावा, तर दुसरीकडे मेहिकाला वाटायचे वरून माझी प्रतिभा कमी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे दोघांचा एक गैरसमज वरचेवर इतका वाढला की घरच्यांसमोर नवरा बायको म्हणून वागणारे ते बेडरूममध्ये मात्र अनोळखी झाल्यासारखे वागायचे. जे काही बोलणे व्हायचे थोडेफार तेव्हा एकतर वरून बोलायचा आणि मेहिका ऐकायची, किंवा मेहिका बोलायची आणि वरून ऐकायचा. हळूहळू ते बोलणंही एकतर्फी झालं. त्यांच्या प्रेमाची जागा आता इगोने घेतली होती. ते एकमेकांसोबत नव्हते ही आणि नव्हतेही. 6 महिन्यांपूर्वी मेहिकाला मुंबईमध्ये कामानिमित्त शिफ्ट व्हावे लागले आणि वरूणचीही नव्या कंपनीचे काम इथेच होते. त्यामुळे गेले 6 महिने ते मुंबईमध्येच राहत होते. वरूणचे आईबाबा गार्गीच्या शिक्षणामुळे त्यांच्यासोबत आले नव्हते. मुंबईत येऊन जरी 6 महिने झाले होते तरी मेहिका आणि वरूणच्या परिस्थितीमध्ये काहीच बदल झाला नव्हता. परिस्थिती आहे तशीच होती. आता तर ते दोघे कामात गर्क बुडाले होते. फक्त रात्रीच दोघांची भेट व्हायची. बापरे, हा 5 वर्षांचा काळ एखाद्या फास्ट फॉरवर्ड गाण्याप्रमाणे डोळ्यासमोर उभा राहिला नाही का? खरंच पुढे जाताना मागे काहीतरी राहून जातेच. वरून आणि मी आज किती पुढे आलो. यश, पैसा, हवी ती स्वप्न सगळे काही मिळाले, पण हे मिळवताना आमचं प्रेम आम्ही दोघेही मागेच राहिलो. कित्येक क्षण निसटून गेले हातातून नाही. आमच्या प्रेमाने आमची साथ सोडली
आणि पुढे धावताना मी इतकी खरंच हरवून गेले होते की माझी सावली असणारी, माझी ओळख असणारी, माझी ही गिटार ही माझ्यापासून दुरावली गेली. या प्रश्नाने मिहिकाचे मन सुन्न झाले. आता जणू मावळतीच्या सूर्यासोबत तिच्या मनावरचे विचारांचे मळपसुद्धा हळूहळू दूर होत होते. मिहिकाला आता हळूहळू एक एक प्रश्नांची उत्तरे मिळत होती आणि मिळणाऱ्या उत्तरांसोबत तिच्या चेहऱ्यावर तेज खुलत होतं. कॉफीचा तो मग संपवून तिने पुन्हा ती गिटार हातात घेतली आणि बाल्कनीमध्ये येऊन बसली. आज बेभान होऊन ती गिटारवर तार छेडत होती आणि गात होती. ती आज इतकी हरवली होती की तिच्या मागे येऊन वरून कधीपासून तिच्याकडे पाहतोय याचेही तिला भान नव्हते. हे गाणे संपले आणि ती थांबली. तेव्हा तू थांबलीस का? हा आवाज ऐकून ती दचकली आणि तिने मागे असलेल्या वरुणला पाहिले आणि म्हणाली, सॉरी, तुला डिस्टर्ब झालं का? तेव्हा वरुण म्हणाला, नो, डिस्टर्ब नाही झालं, माझं काम झालं, सो मी जस्ट फ्रेश होण्यासाठी आलो. तेव्हा तुझा आवाज ऐकला म्हणून येथे आलो. यावर मिहिका म्हणाली, ओके. वरुण म्हणाला, पण तू थांबलीस का? मिहिका म्हणाली, अरे झालं ना. वरुण म्हणाला, ओ, छान वाटत होतं, लगेचच संपलं पण. मिहिका काही बोलणार इतक्यात वरुण म्हणाला, वेट अ मिनिट, तू हे गाणे कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये म्हटलेले ना, बरोबर ना? तेव्हा वरुणकडे आश्चर्याने पाहत मिहिका म्हणाली, हो, म्हणजे तुला लक्षात आहे? त्यावर वरुण म्हणाला, मी का विसरेल, माझ्या लक्षात आहे. कदाचित गोष्टी नाही, पण तुम्हाला आणि आपल्या नात्याला बहुतेक विसरला आहेस म्हणून, असे मिहिका मनातल्या मनात म्हणाली. तेव्हा तिला असे शांत पाहून वरुण म्हणाला, काय झालं? तेव्हा मिहिका म्हणाली, काही नाही, तुला काही हवंय का? तेव्हा वरुण म्हणाला, हो, थोडी कॉफी हवी आहे, खूप काम झालं ना आज, सो. त्यावर मिहिका म्हणाली, ओके, मी करते तुझ्यासाठी कॉफी. तेव्हा वरुण म्हणाला, म्हणजे तुला नकोय? त्यावर मिहिका म्हणाली, मी घेतली थोड्या वेळापूर्वीच, तुझा कॉल चालू असेल, तुला डिस्टर्ब नको, सो मी तुला विचारलं नाही. तेव्हा वरुण म्हणाला, ओ, मग राहू दे. आज कॉलमध्ये क्लायंटने फायनल केली डील. वरुण पुढे बोलणार इतक्यात मिहिका म्हणाली, ओ गुड, मी कॉफी करते, मग आपण बोलू, असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. कॉफी तर एक निमित्त होते आज, पण गेले 2 वर्ष मिहिका आणि वरुणमध्ये जो संवाद व्हायचा तो एकतर्फी होता. सुरुवातीला ती वरुणचं ऐकायची, पण नंतर मात्र तिला खूप कंटाळा आला की ती असंच काहीतरी काम काढून पळ काढायची. आजही असेच केले तिने. ती स्वयंपाकघरात कॉफी बनवत होती. वरुण तिथे पाणी प्यायला आला. तेव्हा पाणी पिताना त्याचे लक्ष मिहिकाकडे गेले. आज ती काही वेगळीच दिसत होती. एक तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. ती कॉफी बनवत होती. तिने वरुणकडे पाहिले आणि पुन्हा कॉफी बनवण्यात मग्न झाली. मिहिका शांत झाली आहे का? ती काही फार बोलत नाही. असा प्रश्न वरुणच्या मनाला जागे करून गेला. कदाचित या शांततेने वरुणचे लक्ष मिहिकाकडे वळवले होते. हे घे. या आवाजाने त्याने समोर पाहिले. मिहिका कॉफीचा मग घेऊन उभी होती. त्याच्या हातात मग देऊन ती पुन्हा बेडरूममध्ये गेली आणि बाल्कनीमध्ये उभी राहिली. तिच्या पाठोपाठ वरुण पण बाल्कनीमध्ये आला. त्याला असे पाहून मिहिका म्हणाले, तू इथे? अजून काही हवंय का तुला? तुझं काम? त्यावर वरुण म्हणाला, नो, काम झालं. सिरियसली, अगं आपल्याला काम आहे, सो किती बरं आहे ना. ज्या लोकांना सुट्टी आहे ते किती बोर झाले असतील या लॉकडाऊनमध्ये. तेव्हा मिहिका फक्त म्हणाली,
आणि पुन्हा ती त्या नभामध्ये काहीतरी न्याहाळत उभी राहिली. वरून एकटक तिच्याकडे पाहत होता. तेव्हा त्याला मिहिकाच्या चेहऱ्यावर आज वेगळंच तेज दिसलं. न राहून वरून म्हणाला, मिहिका, तू काही केलं आहेस का आज? त्यावर मिहिका म्हणाली, म्हणजे? वरून म्हणाला, नाही, तू आज खूप वेगळीच दिसते आहेस, सो विचारले. त्यावर मिहिका म्हणाली, ओ, म्हणजे तू रोज पाहतोस तर मला? त्यावर वरून म्हणाला, म्हणजे? कम ऑन, इथे आपण दोघेच राहतो, सो मी तुला पाहणारच ना. हा काय स्टुपिड प्रश्न आहे? तेव्हा मिहिका म्हणाली, रोज मला पाहत असता तर किती छान झाले असते. वरून म्हणाला, म्हणजे? तेव्हा मिहिका म्हणाली, काही नाही. आणि ती पुन्हा शांत झाली. तेव्हा वरून म्हणाला, यार, हे लॉकडाऊन संपायला हवंय. कंटाळा आलाय घरात बसून. तुला काय वाटतं मिहिका? त्यावर मिहिका म्हणाली, मला तर हे लॉकडाऊन अजून संपू नये असेच वाटतंय. तेव्हा मिहिकाकडे आश्चर्याने पाहत वरून म्हणाला, व्हॉट? तू असे काहीतरी मूर्खासारखे काय बोलते आहेस? तुझी झोप नाही झाली का? तेव्हा हसत हसत मिहिका म्हणाली, इतके दिवस झोपलेच होते, आज जागी झाली आहे. न समजून वरून म्हणाला, प्लीज क्लिअर बोल ग, उगीचच लेखकांसारखे काहीतरी बरळू नकोस. या लॉकडाऊनमध्ये काय आहे आवडण्यासारखे? तेव्हा मिहिका म्हणाली, खरंय, या लॉकडाऊनमध्ये तसे काही नाही आवडण्यासारखे. पण हेच बघ ना, या लॉकडाऊनमुळे आपल्यामध्ये 15 मिनिटांच्या वर आज काहीतरी संवाद घडला. एकाच घरात राहून 2 दिशांना पाहणारे आपण आज एकत्र मावळतीचा सूर्य पाहत आहोत. इजंट इट स्ट्रेंज? हे ऐकून वरूनचा चेहरा थोडा वरमला. तो काही बोलणार इतक्यात मिहिका त्याला म्हणाली, वरून, इट्स ओके, एक्सप्लेनेशनची गरज नाही. मलाही आज 1.5 महिन्यानंतर गवसले, अर्थात सुट्टी मिळाली म्हणून. नाहीतर मला माझी हरवलेली माझा आनंद उमगला नसता. आता मात्र मिहिकाचे हे पुस्तकी बोल ऐकून वरून चांगलाच वैतागला आणि थोड्याशा रागातच बोलला, मिहिका, प्लीज यार, मला कळेल अशी भाषा बोल. तेव्हा वरूनला तसे रागात पाहून मिहिका म्हणाली, अरे काही नाही, आज जवळपास 5 वर्षांनी गिटार हातात घेतली मी. आज 5 वर्षांनी ती तार छेडली, त्यामुळे खूप आनंदी आहे. म्हणून 5 वर्षापूर्वी हरवलेली मला आज गवसली असे म्हटले. मिहिकाचे हे बोलणे ऐकून वरून मात्र हसला आणि म्हटलं, मिहिका, हे खूप अति आहे. 5 वर्ष? अगं, आपल्या बेडरूममध्येच आहे ही. अगदी आपलं लग्न झालं तेव्हापासून. आपण आईबाबांकडे होतो तेव्हाही आणि आताही ती बेडरूममध्येच आहे. एका बाजूला असले तरी रोज दिसतेच थोडे बघितले तरी. आणि म्हणे 5 वर्ष, उगीचच काहीही बोलायचे. लग्नानंतर तू कितीतरी वेळा ती तार छेडली आहेस मिहिका. आम्ही तुझे गाणे कितीतरी वेळा ऐकले, म्हणजे मीच तसे प्रॉमिस मागितले होते तुला. सो 5 वर्ष झाली हे मला तरी पटत नाही. वरूनचे हे बोलणे ऐकून आता मात्र मिहिकाच्या शांततेचा बांध तुटला. तेव्हा मिहिका त्याला म्हणाली, अरे वा, प्रॉमिस अगदी लक्षात आहे, राहणारच ना. तू बिझनेसमॅन आहेस, शेवटी शब्द आणि व्यवहार लक्षातच ठेवणार. अगदी बरोबर आहे तुझं. ही गिटार नजरेसमोरच होती. फक्त एक सांग मला, तू माझे गाणे शेवटचे कधी ऐकले? मिहिकाचा हा बदलता सूर पाहून वरून एक कटाक्ष टाकला तिच्याकडे आणि आठवू लागला. साधारण 5 मिनिटे झाले असतील. वरून शांत उभा होता. वरूनला असे पाहून मिहिका म्हणाली, थँक्यू, आज तुझ्या शांततेनेच मला हे उत्तर दिले. त्यावर वरून म्हणाला, ठीक आहे, मला आता आठवत नसेल, आज थकलोय जरा म्हणून.
मला आता आठवत नसेल, पण 5 वर्ष हे पटतच नाही मला अजून. तू इथेच होती. तुला काय वेळ होताच की. तू कधीही तार छेडू शकत होतीस. वरूणचे हे बोलणे ऐकून मात्र मिहिकाचा पारा चढला. जणू आज तिच्या मनाने ठरवलेच होते, इतके दिवस साचलेले सगळे मोकळे करायचे. ती बोलू लागली, हो खरंय तुझं. तुला काम होतं, तुला परदेशी दौरे होते, तुला कंपनीचे प्रॉब्लेम सांभाळायचे होते. मला काय वेळच होता. पण एका प्रश्नाचे उत्तर देशील? तेव्हा वरुण म्हणाला, कोणता प्रश्न? तेव्हा मेहिका म्हणाली, मला वेळच होता. रोज ऑफिस, घरची कामे करताना, आईबाबांची काळजी घेताना, गार्गीचा अभ्यास घेताना, तुझे परदेशी दौरे असताना, घर सांभाळून, इकडे कंपनी आणि माझी नोकरी करताना मी गिटारवर तार छेडायची होती का? की तुझे माझे काम वाढल्यावर तुझे आपल्या नात्याकडे माझ्याकडे दुर्लक्ष असतानाही तुला समजून घेताना, स्वतःचा राग केवळ आपल्या घरच्यांना यातना होऊ नये म्हणून आतल्या आत गिळताना मी तार छेडायची होती? की आपल्यामधला संवाद संपल्यानंतर केवळ तुझे ऐकून घेताना, तू दूर असताना मला होणारा सगळा त्रास सहन करत घर सांभाळून काम करताना, तुझ्याकडून थोड्या प्रेमाची अपेक्षा असलेल्या मनाचा अपेक्षाभंग झाल्यावर शांत बसताना, की सभोवताली माणसांची गर्दी असूनही एकटेपणात जगताना, की हे सगळे टाळण्यासाठी कामात गुंतवून घेताना मी तार छेडायची होती गिटारवर. इतके वर्ष मनात साठवलेला हा राग व्यक्त करून एवढे बोलून मेहिका शांत झाली. तिच्या डोळ्यात आपोआप बोलताना आसवे तरळली होती. कधीतरी हा भावनांचा उद्रेक होणारच होता आणि तो दिवस आजचा होता. मिहिका तर शांत झाली होती एवढे बोलून, पण मिहिकाचे हे बोल वरुणच्या मनावर टोचणी मारून गेले होते. मिहिकाच्या डोळ्यातील आसवे त्याला अपराधीपणाची भावना देत होती सतत. तिच्या डोळ्यातील ती आसवे पाहून त्याने ती पुसायचा प्रयत्न केला, पण मिहिकाने हात झटकला त्याचा. तेव्हा वरुणने तिला ओढून आपल्या मिठीमध्ये घेतले. त्या मिठीचा स्पर्श झाल्यावर मात्र मिहिका नाही सावरू शकली, नाही सोडू शकली स्वतःला त्याच्यापासून. आणि तिचा भान आता आणखी सुटला. ती अजून रडत होती. यावेळी तिचे अश्रू एकटे नव्हते. मिहिकासोबत वरुणच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. कितीतरी वेळ ते दोघे काहीच न बोलता एकमेकांच्या मिठीत होते फक्त. मिहिकाचे अश्रू जणू आज थांबायचे नावच घेत नव्हते. तेव्हा वरुण म्हणाला, आज मनसोक्त रडून घे. खूप दिवसांनी आज तुझ्या प्रियकराची, तुझ्या नवऱ्याची ही मिठी तुला मिळाली आहे. असे म्हणत तो तिच्या डोक्यावरून हात कुरवाळत म्हटला, मी एवढा कसा बदललो ग? आपल्यामध्ये वाद होत होते, काहीतरी बिनसलं आहे तुझं हे मला कळत होते, पण मी कामाच्या इतक्या आहारी गेलो की तुला प्रत्येक वेळी गृहीत धरले. मी आपल्यासाठीच करतोय हे धरून मी कामात मग्न झालो आणि मग सतत मिळणाऱ्या यशामुळे मला पैसा मिळवायची नशाच चढली. मग दिवस रात्र फक्त कामच दिसायचे. मी सगळे विसरून गेलो होतो कदाचित आणि त्यामुळे तुझा हा त्रास, तुझी ओढाताण मला कधी कळलीच नाही. तुला न समजून घेता मी उगीचच तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आणि मग आपला दुरावा अजूनच वाढला. मला आता कळतंय ग, आपल्या आनंदासाठी पैसा मिळून जाताना मी आपल्या जगण्यातला आनंद, तुझं प्रेम हरवून बसलो. मला माफ कर. असे म्हणून तोही मिहिकासोबत रडू लागला. तेव्हा मिहिका म्हणाली, ठीक आहे, तुला आज कळले हेच खूप आहे. वरून मलाही तुझी कामं, तुझी धडपड वगैरे लक्षात यायचं रे. पण माझीही खूप ओढाताण व्हायची आणि जेव्हा मला तुझ्याशी बोलायचे असायचे तेव्हा एकतर तू नसायचा किंवा असलास तरी तुला तुझेच बोलायचे असायचे. मग माझाही गैरसमज वाढला. आपल्याला वेळ नव्हता,
आणि हेच आपला अबोला वाढण्याचे आणि दुराव्या वाढण्याचे खरं कारण होते. कुठेतरी माझाही इगो आड आला. मीही हळूहळू बदलले, शांत झाले. आज गिटार हातात आल्यानंतर मला हे कळले. साऱ्या प्रश्नांची जणू उत्तरे मिळाली. हे ऐकताच वरुणने मिहिकाला आपल्या मिठीमधून थोडे दूर केले. अलगद तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, मिहिका, मी प्रॉमिस तर मागितले होते, पण तुझ्याकडे कधी हट्ट नाही केला. तू कामाच्या व्यापात ते पूर्ण नाही करू शकली, पण मीही तुला कधी आठवण नाही करून दिली हक्काने. माझ्या दुर्लक्ष करण्याने तुझे काम वाढले आणि म्हणूनच तुला वेळ नाही मिळाला तुझी ही आवड जपण्यासाठी. आय एम रिअली सॉरी. तेव्हा मिहिका म्हणाली, फक्त तुझीच नाही रे चूक. ही गिटार माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, माझी सावली होती. पण कुठेतरी या जगण्याच्या शर्यतीत पुढे जाताना मी इतकी पुढे धावत होते की माझ्या सावलीने सुद्धा माझी साथ सोडली. ही गिटार सतत समोरच होती, पण कदाचित त्यावेळेस डोळ्यांवरच खूप धूळ होती. आज घरासोबत ती डोळ्यांवरची धूळसुद्धा साफ झाली. मिहिकाचे हे बोलणे ऐकून वरुण म्हणाला, खरंय ग. आपण अलीकडे जीवन एखादा चित्रपट फास्ट फॉरवर्डमध्ये बघतो तसेच जगत असतो. त्या चित्रपटालाही इंटरव्हल असतो हे आपण विसरूनच जातो. मलाही आता हा लॉकडाऊन हवा असा वाटतोय. कदाचित आपल्या सगळ्यांच्या फास्ट फॉरवर्ड जगण्याला या इंटरव्हलची गरज होती आणि आज हे आपल्याला 1.5 महिन्यानंतर कळले. असे म्हणून वरुण हसला. तेव्हा मिहिका त्याला म्हणाली, देर आए दुरुस्त आए, असे म्हणत दोघेही हसू लागले. आज दोघांनीही एकमेकांना कितीही काम असेल तरी वेळ देण्याचं प्रॉमिस दिलं. आज ते घरही त्यांच्यासोबत हसत होते. एरवी शांत असणारा तो डायनिंग टेबलवर आज त्यांच्या गप्पांनी आणि प्रेमाने बहरले होते. जेवण झाल्यावर त्यांनी गप्पा मारल्या खूप. नंतर वरुणने दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफी पीत ते बाल्कनीमध्ये उभे असताना वरुण म्हणाला, मिहू, कितीही काम असू दे, तू आता गिटारसोबत पुन्हा असा दुरावा कधीही ठेवू नको. या लॉकडाऊनमध्ये मला आता रोज गाणे ऐकायचे आहे. जे निसटून गेले होते ते सारं परत मिळवायचे आहे आणि त्याची सुरुवात आता कर, एक छान गाणं म्हणून. खूप दिवसांनी मिहू हे नाव ऐकून मिहिकाचा चेहरा अजूनच खुलला. आज मिहिकाने छेडलेली ही तार तिच्या आणि वरुणच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची तार छेडून गेली, हे मात्र नक्की.